बुल्ढाना जिले में क्रांतिकारी किसान संगठन की ओर से किसान नेता रविकांत तुपकर के नेतृत्व में कार्यकर्ताओं के शिष्टमंडल ने जिलाधिकारी कार्यालय पर धड़क दी। तुपकर ने सरकार से मांग की है कि मेहकर और लोनार तालुका को अतिवृष्टि प्रभावित क्षेत्रों की सूची में शामिल किया जाए और उन्हें सहायता पैकेज का लाभ दिया जाए। उन्होंने चेतावनी दी कि यदि इन दोनों तालुका को मदद पैकेज में शामिल नहीं किया गया तो संगठन आक्रमक आंदोलन करेगा। ढगफुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये 358 तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र 253 तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घेतलेले आहेत। 105 तालुके घेतले नाहीत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत। याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले? सरकार राजकारण करतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय। कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथे मतदान पडलं, त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही। सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करतंय अशी आमची भावना आहे। मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि 100% नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत।